नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी PSI ऋषिकेश मीनाक्षी आकडे तुमचं MPSC एक्झाम मंत्रामध्ये स्वागत करतो। आपण आज या ठिकाणी ग्रुप सी ची जी मुख्य परीक्षा आहे 21 सप्टेंबरला त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी इथं एकत्र जमलेलो आहोत। बरं, मूळ उद्देश जो आपला आहे ना की आता सध्या काय होतंय, परीक्षा खूप कमी दिवसावरती येऊन ठेपलेली आहे। अवघे काही शेवटचे 6-7 दिवसच शिल्लक राहिलेले आहेत आणि अशा कालावधीमध्ये मुलं वायबल खूप होतात, कारण परीक्षा म्हणजे सर्व काही असा त्यांचा समज असतो आणि त्यामुळे खूप प्रेशराइज सिच्युएशन मध्ये ते जातात आणि खूप जास्त वायबल होतात। आणि या वायबल सिच्युएशन मधून बाहेर निघायचं कसं किंवा एक्झामला फेस कसं करायचं असतं किंवा एक्झामला सामोरे कसं जायचं असतं, टेम्परामेंट एकदम चिल कसं ठेवायचं असतं, टेम्परामेंट एकदम शांत कसं ठेवायचं असतं, या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत यावर चर्चा करणार आहोत। आता कालच माझा एक मित्र होता, त्याने मला कॉल केला होता आणि त्यांनी मला सांगितलं की अरे पेपर तर जवळ आलाय, आता रविवारी पेपर आहे, सेंटर पण माझं जवळ आले, तरी सुद्धा खूप अस्वस्थ मन झालेलं आहे। तर आम्ही थोडं चर्चा आणि ते आम्हाला लक्षात आलं की त्यांनी सर्वस्व या एक्झामला त्यांनी सर्वस्व बनवून टाकलं की आता ही एक्झाम म्हणजे शेवटची एक्झाम आणि ह्यात होणं खूप गरजेचं आहे आणि बरेच आणखीन इतर गोष्टी पण। मग त्यामुळे लक्षात आलं की ही एक्झाम जी आहे त्यासाठी का एवढी महत्त्वाची आहे आणि जर एक्झाम खूप जास्त महत्त्वाची असले तर लोड अर्थातच येणारच आहे, प्रेशर अर्थातच क्रिएट होणार आहे आणि ते प्रेशर एक्झाममध्ये रिफ्लेक्ट होण्याची पण दाट शक्यता आहे। त्यामुळे आपल्याला आपल्या बाबतीत हे व्हायला नको, नेमकं कोणत्या चुका आपण एक्झाम मध्ये टाळल्या पाहिजेत, कोणत्या चुका आपण करायला नाही पाहिजेत ज्या की आपल्या खूप घातक ठरू शकतात आणि आपण नेमकं एक्झामला जाताना काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने टेम्परामेंट सेट केला पाहिजे, नेमकं कॉन्फिडन्स काय असतो रे बाबा, की सर्वजण म्हणतात की कॉन्फिडंट राहा आणि एकदम कॉन्फिडन्सने पेपर देऊन ये। कॉन्फिडन्सने पेपर देऊन येणं म्हणजे नेमकं काय, आपण आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत। एक्झाम मध्ये जो टेम्परामेंट राहतो की जे टाइम मॅनेजमेंट राहतं ते कशा पद्धतीने आपण टॅकल केलं पाहिजे, कशा पद्धतीने आपण डील केलं पाहिजे आणि कोणत्या चुका आपण टाळल्या पाहिजे, सर्वस्व आपण आता ह्याबद्दल या व्हिडिओमध्ये बोलूयात। सर्वप्रथम आपला दोन्ही पेपर एकाच दिवशी असणार आहेत। तर आतापासूनच आपली मेंटली तयारी अभ्यास करताना तयार झाली असेल की दोन पेपर आपल्याला एकाच दिवशी द्यायचे आहेत, बरोबर। त्यातला त्यात पहिला पेपर जो असतो आपला पेपर फर्स्ट, तो कशाचा असणार आहे, मराठीचा। जी लँग्वेज मराठी आणि इंग्लिश। काही जण पेज वाईज काय करतात, OMR वरती राउंड करतात, पेज वाईज 1 2 3 4 5, एका पेजवर 5 क्वेश्चन असतील, 3 असतील, काय असतील, मुलं काय करतात एक पेज पूर्ण बघतात, टिक करतात, नंतर काय करतात त्याला गोल करतात, बरोबर असं। पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही जातानाच काय करायला पाहिजे, एक एक क्वेश्चन जो आहे ना, एक एक क्वेश्चन बघून तुम्ही एक, आता समजा तुम्ही 8 नंबरचा क्वेश्चन आहे, 8 नंबरचा क्वेश्चन तुम्ही वाचलाय, ऑप्शन बघितलेत, लगेच OMR वरती 8 नंबरचा क्वेश्चन बघायचा आणि तुमचं जे उत्तर असेल ते टिक करायचं, इथं क्वेश्चनचा नंबर आणि इथं गोल करताना इथला नंबर OMR वरचा, तुम्ही प्रत्येक क्वेश्चनला क्रॉस करून तुम्ही गेलात तर तुमचा अजिबात एकही सिली मिस्टेक होणार नाही। बघा, मुख्य परीक्षा आहे आणि ते एक एक मार्क मित्रांनो काय खूप जास्त महत्त्वाचं आहे। तुम्हाला फक्त सिली मिस्टेक म्हणून 2-3 सिली मिस्टेक झाल्या, OMR वरती गोल करताना खाली वर झालं तर तुम्ही कॉम्पिटिशनच्या बाहेर जाण्याची दाट शक्यता आहे। मी बऱ्याचदा विद्यार्थी मित्रांना जेव्हा कन्व्हर्सेशन करतो किंवा त्यांच्याशी जेव्हा संवाद साधतो तेव्हा अरे सिली मिस्टेक झालं, अरे गोल खाली वर झाला, ह्या गोष्टी म्हणतात, म्हणजे म्हणतातच मुलं। मग ह्याची बारकाईनं काळजी घेणार आपण एवढ्या टप्प्यापर्यंत आलोय, प्री पासून मेन्सला चाललोय, आपल्याकडनं अशा चुका होणं अजिबात अपेक्षित नाही, नॉट एक्सेप्टेबल फ्रॉम यू एनीमोर। त्याच्यामुळे तुम्ही जी घालमेल आहे OMR वरती टिक करतानाची ती अजिबात करणार नाही। तुम्ही काही आधी घ्या, इंग्लिश आधी घ्या, मराठी आधी घ्या, काही घ्या,
पण तुम्ही OMR वरती गोल करताना इथला क्वेश्चन वाचून झाला, उत्तर वाचलं की लगेच क्वेश्चन नंबर 45 वाचला समज, तर 45 नंबरचा इथं क्वेश्चन OMR वरती बघायचा आणि तिथं जाऊन काय करायचं, तुम्हाला गोल करायचंय प्रत्येक वेळी. 85 वेळेला 85, 86 वेळेला 86, 87 वेळेला 87. इथं बघितला नंबर काय, इथं पण क्रॉस व्हेरीफाय करून नंतरच तुम्ही काय करणार आहात, त्याला रंगवणार आहात, अन्यथा तुम्ही रंगवणार नाही. बऱ्याचदा नंबर कडे काय चाललंय बघत नाही, फक्त सिक्वेन्सनीच चाललंय ना, मग मी पुढे पुढे गोल करत करत जातो आणि पूर्ण सिक्वेन्स लाईनच्या लाईन पुढे चुकताना मी पाहिलेली आहेत. अजिबात असं करू नका. इथं आणि तिथं OMR वर आणि क्वेश्चन पेपर वरती नंबर क्रॉस चेक करणं आपलं कर्तव्य आहे. अशा पद्धतीने चुकू नका, अशा पद्धतीने अजिबात माती खाऊ नका. हा म्हणजे आपल्यासाठी मेन्स आहे, प्री नाहीये. मेन्स हुकणं म्हणजे खूप जास्त दुःख असतं, त्यामुळे तिथं तुम्ही अलर्ट राहणार आहात. आणि सोबतच तुम्हाला 60 मिनिटाचं गणित जुळवायचंय मित्रांनो. 60 मिनिटाचं गणित जुळवताना तुमचं मराठी ना 20 ते 25 मिनिटांमध्येच तुमचं उरकलं पाहिजे. 20 ते 25 मिनिटांनंतर तुम्ही मराठीवरती शक्यतो थांबू नका. 20 ते 25 मिनिटात, कारण इंग्लिश समजायला थोडं तुलनेने अवघड असतं. क्वेश्चन्स नव्याने फ्रेम होतात ते सध्या इंग्लिशमध्ये, त्यामुळे तुम्हाला तिथं थोडा जास्त टाइम लागणारच आहे. 35 मिनिटं मिनिमम तुम्हाला इंग्लिशला लागतील, कारण इंग्लिशचा पॅसेज सुद्धा थोडा लेंदी येतोय आजकाल. 35 मिनिटं म्हणजे 5 मिनिटाचं ग्रेस तुम्ही काय करू शकता, इंग्लिशला देऊ शकता, द्यायलाच हवं कदाचित, कारण मराठी तुमचं 25 मिनिटांमध्ये उरकलंच पाहिजे. त्या स्पीडनी तुम्ही तिथं वाचणार आहात. आणि सोबतच पॅसेज सॉल्व्ह करताना मी सांगेल तुम्हाला की पूर्ण पॅसेज वाचणं इतका वेळ नसतो, त्यामुळे कदाचित पॅसेजचे क्वेश्चन वाचा. खूप साधा सेट केलेला असतो, इझिली आपल्याला त्यातनं कोणतं उत्तर नसणार आहे ते कळतं. जर तसं नाही कळालं तर बरोबर तेच पॉईंट शोधा पॅसेजमध्ये जे प्रश्नामध्ये विचारलेले आहेत. अशा पद्धतीने पॅसेज लवकर सॉल्व्ह होतो. मी तशा पद्धतीने सॉल्व्ह करतो. मी तुम्हाला काय देईल तसा सल्ला देईल की तुम्ही पण त्या पद्धतीने जावा. मराठी इंग्लिशचं 60 मिनिटाचा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिला पेपर झाला त्यानंतर जो पेपर दुसरा असतो, या दोन्हीमध्ये जो गॅप असतो त्यामध्ये पहिल्या पेपर बद्दल अजिबात तुम्ही डिस्कशन करणार नाही. पहिल्या पेपरचं उत्तरांचं डिस्कशन करणार नाही, मित्राला उत्तर विचारणार नाहीत. कारण पहिल्या पेपरमध्ये 2-4 चुका जर आपल्याला कळाल्या की आपलं चुकलंय तर त्याचा प्रभाव 100% दुसऱ्या पेपरवरती पडू शकतो. अशी चूक तुम्ही अजिबात करणार नाहीये. तुम्ही ह्या गोष्टी टाळणार आहात. पहिल्या पेपर बद्दल अजिबात चर्चा करायची नाहीये. थेट दुसरा पेपर तुम्ही देणार, त्यासाठी तुम्ही फ्रेश व्हा, थोडी रेस्ट करा 15 मिनिटाचं मध्ये, थोडं लवकर जाऊन डेस्कवर बसायचं, थोडं रेस्ट घ्यायची. कारण पहिला पेपर देऊन ब्रेन थकलेला असतो, थोडं त्याला रिचार्ज होण्याची गरज आहे. थोडं बॉडीला पण हायड्रेट करून घ्यायचं, पाणी वगैरे प्यायचं, लाईट जेवण करायचं, खूप जास्त जेवण करायचं नाही जेणेकरून आळस चढतो. ह्या गोष्टी बेसिक आहेत, ह्या तुम्हाला माहिती आहेत, ह्याबद्दल मी जास्त बोलणार नाही. पण माझा मुख्य कन्सर्न म्हणजे तो आहे की तुम्ही दोन्ही पेपरमध्ये जे डिस्कशन करतात. बरेच सेंटरला मी पण जातो एक्झाम द्यायला, तेव्हा बरेच विद्यार्थी पेपर आल्याला देऊन लगेच चर्चा करत असतात. अशी चर्चा करून तुम्ही स्वतःवरती प्रेशर क्रिएट करून घेता. ही चर्चा तुमच्याकडनं होणं अजिबात अपेक्षित नाही. तुम्ही ह्या चर्चेला अवॉइड करायचे. आणि दुसऱ्या पेपरमध्ये मॅथ्स आणि रिझनिंग आपल्यासाठी सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. आणि हे चॅलेंज म्हणजे परत टाइम, मग इथे पण तुम्ही 25 मिनिटाचा टाइम सेट करून ठेवा. 20-22 क्वेश्चन जे पण असतील ते 25 मिनिटातच तुमचे उरकले पाहिजे. आणि उरलेला पेपर तुमचा GSचा राहिलेल्या मिनिटांमध्ये उरकला पाहिजे. काही लोक मॅथ्स रिझनिंग आधी घेतात, कारण का खूप चांगली स्ट्रॅटर्जी असते ती. कारण पहिले सुरुवातीचे 25 मिनिट आपलं माइंड फ्रेश असतं आणि नंतरचे 25 मिनिट मात्र प्रेशराइज सिच्युएशन मध्ये असतात. कारण पेपर संपत आलेला असतो, घंटा वाजलेली असती 5 मिनिटाची, मॅडम पण सांगत असतात, इन्स्ट्रक्शन देत असतात की चला चला फाडा फाडा, अलर्ट राहा वगैरे वगैरे. आणि ह्या सगळ्या प्रेशराइज सिच्युएशन मध्ये 4×2 8 नसून 4×2 10 किंवा 4×2 6 होऊन जातं. इतक्या बेसिक मिस्टेक्स होतात शेवटी मॅथ्स रिझनिंग घेतल्यामुळं. मी स्वतः कायम मॅथ्स रिझनिंग सुरुवातीला घेतो आणि माझा खूप चांगला स्कोर येतो. त्यापूर्वी मला 3 आणि 4 मार्क पडायचे. जेव्हापासून मॅथ्स रिझनिंग मी फर्स्ट घ्यायला लागलो तेव्हापासून मी आउट ऑफ सुद्धा स्कोर रजिस्टर केलेला आहे. तो आता तुमचा कॉल पर्सनल आहे. काहींना शेवटीच राहावं असं बेटर असतं, कारण सुरुवातीला जर घेतलं मॅथ्स रिझनिंग खराब गेलं तर त्याचा इम्पॅक्ट त्यांचा राहिलेल्या GSच्या पेपरवरती पडतो. तो सर्वस्वी तुमचा कॉल आहे. पण ही एक आत्ता तर काही तुमचं जसं सेट झालं असेल त्या पद्धतीनेच तुम्ही जायला पाहिजे. ही एक नंतरच्या एक्झामसाठीची हिंट आहे किंवा सल्ला आहे की मॅथ्स रिझनिंग आधी घेतल्याने आउटपुट 100% येतं. किंवा 25 मिनिटं तुम्ही शेवटी जरी ठेवणार असाल तर त्यात तुम्ही तेवढं अलर्ट राहा, तेवढ्या चांगल्या पद्धतीने एकदम सिली मिस्टेक न करता किंवा आजूबाजूला काय वातावरणात चाललंय
त्याचा जास्त विचार न करता तुम्ही काय करणार, मॅथ्स रिझनिंग सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहात. आणि जीएसच्या पेपरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अटेम्प्ट किती ठेवायचा आहे, तर दोन्ही पेपरमध्ये 100% अटेम्प्ट ठेवायचा आहे. म्हणजे 100च्या 100 क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करून येणार आहात. तुम्हाला पेपर दिलाय अटेम्प्ट करण्यासाठी 1/4चं निगेटिव्ह आहे, म्हणजे निगेटिव्ह इतकं इम्पॅक्ट करत नाही ते. तुम्ही पूर्ण पेपर अटेम्प्ट करा, कारण कट ऑफ कमी लागतो बा. ग्रुप सी ची एक्झाम आहे, जागा जास्त आहे आणि कट ऑफ मग काय अटेम्प्ट कमी ठेवतो. अजिबात असं करू नका. तुम्हाला पेपर पूर्ण दिलाय 100 मार्काचा, पूर्णच्या पूर्ण पेपर अटेम्प्ट करून या, कारण लॉस तिथं होणार नाही तुमचा, ही माझी गॅरंटी आहे तुम्हाला. तुम्ही पूर्ण पेपर तिथं अटेम्प्ट करा. सेकंड पेपर पण ग्रुप सीचा जो असतो ना, काहीच्या काही विचारतात, मला माहिती. जिओग्राफीचं काहीतरी आउट ऑफ द बॉक्स विचारतील किंवा इकॉनॉमिक्समध्ये राज्यसेवेच्या मेन्सचं विचारतील. ठीक आहे, काही हरकत नाही. अनएक्सपेक्टेड गोष्टी जरी तिथं आल्या, तुम्हाला विचारल्या गेल्या, तरी तुम्ही काय करा, कट ऑफ हायर साईडलाच ठेवा. 90+ तर तुमचा पाहिजेच पाहिजे. 95+ म्हणजे गुड आणि 100 म्हणजे माझा सल्ला. आता तुम्ही ठरवा, 90च्या खाली तर अजिबात अटेम्प्ट करून यायचा नाही. मॅथ्स रिझनिंग पण थोडं टफ आलं तरी तुम्ही तयारी ठेवा. मॅथ्स रिझनिंग पण काहीतरी लॉजिक लावायचं की इलिमिनेट करायचा. हाई छोटा अंक मोठा अंक इलिमिनेट करा आणि काय करा, उत्तर काढा. म्हणजे काढाच, अजिबात पेपर तुम्ही सोडून येणार नाही. आणि पेपरच्या आधीचे जे 4-5 दिवस आहेत त्यामध्ये खूप जास्त डिस्कशन करू नका. सगळ्यांना वैयक्तिक तुझं काय राहिलं. कधीच पेपरला जाताना सर्व अभ्यास होत नसतो, काही ना काही सर्वांचंच राहत असतं. त्यामुळे आता लोड घ्यायचं अजिबात कारण नाही. स्वतःवरती विश्वास ठेवा. आपण आतापर्यंत जो पण अभ्यास केलाय तो एकदम व्यवस्थितरित्या चांगल्या पद्धतीने आपण अभ्यास केलाय. आता ह्यापेक्षा आपण काय वेगळं करू शकत होतो, अजिबात काही वेगळं करू शकत नव्हतो. आपण जे करायला हवंय ते सर्व केलेले आहे. आणि स्वतःवर विश्वास ठेवणं की हा, मी जे केलंय, ज्या पद्धतीने केलंय तीच मेथड व्यवस्थित होती आणि मी केलेला अभ्यास एकदम अचूक पद्धतीने केलेला आहे, हा विश्वास ठेवणं किंवा असं मानणं म्हणजेच कॉन्फिडन्स ठेवणं. कारण हीच गोष्ट आपल्या बॉडी लँग्वेजमध्ये, आपल्या बोलण्यामध्ये पॉझिटिव्हनेस जो असतो तीच रिफ्लेक्ट करत असतं की आपण कसं आहोत, कॉन्फिडंट आहोत. आणि तो कॉन्फिडन्स आपल्या पेपरमध्ये रिफ्लेक्ट होतो, मार्कांमध्ये तो कन्वर्ट होतो आणि आपल्याला यश मिळतं. आता इथून पुढे पेपर जोपर्यंत होत नाही, म्हणजे संडेपर्यंत तुम्ही निगेटिव्ह काहीच बोलणार नाहीत. कायम तुम्ही पॉझिटिव्ह बोलणार आहात की पेपर मला चांगला जाणार आहे, खात्रीनिशी मला चांगले मार्क येणार आहेत, मी पास होणार आहे, यश मलाच मिळणार आहे. स्वतःला सारखं हे इन्स्ट्रक्शन्स देत राहायचे आहेत तुम्हाला. स्वतःला कायम स्वतःच्या माइंडला डायरेक्शन देत राहायचंय, इन्स्ट्रक्ट करत राहायचंय की सगळं जे चाललंय ते एकदम माझ्या फेवरमध्ये चाललेलं आहे. जरी जात नसेल तरी माझ्या फेवरमध्ये जातंय. काहीतरी त्यातून वाईटातून पण चांगलं शोधण्याचा प्रयत्न, चांगला विचार करण्याचा प्रयत्न तुम्ही करणार आहात. जेणेकरून चांगला विचार केला तरच काय होतंय, तरच जे यश असतंय ना ते मार्कांमध्ये कन्वर्ट होतं, आपल्याला यश मिळतं. त्यामुळं आपण कायम काय करणार आहे, पॉझिटिव्ह विचार करणार आहे. ठीक आहे, या दोन गोष्टी तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या होत्या. आणि सोबतच तुम्हाला मी सांगितलं की सिली मिस्टेक्सचा काय विषय. फर्स्ट थॉट तुमच्या माइंडमध्ये जो पण येईल ना तो फर्स्ट थॉट बरोबर तुम्ही जावा. ओव्हर थिंक करून काय करता तुम्ही, उत्तर चेंज करता, अल्टर करता, असं अजिबात करू नका. प्रायमरी थॉट जे असतात, फर्स्ट थॉट, ते करेक्ट असतात, मेनी अ टाइम ते करेक्ट असतात. त्यामुळे तुम्ही त्यांच्याबरोबर जाण्याला हरकत नाही. असं पण ग्रुप सीच्या पेपरमध्ये, मुख्य परीक्षेमध्ये पेपर सेकंड असो किंवा फर्स्ट असो, जास्त विचार करायला स्कोपच नसतो. त्यामुळे ओव्हर थिंक करून उत्तर चेंज करू नका. मराठी इंग्लिशमध्ये पण तुमच्या गोष्टी तोंडपाठच असतील, त्यामुळे फर्स्ट इन्स्टिंक्ट बरोबरच तुम्ही जायला काय हरकत नाही. सोबतच आता काय करायचंय, जेव्हा सकाळी पेपर होईल मराठी इंग्लिशचा तेव्हा तुम्ही जाताना त्या गोष्टी वाचणार आहात ज्या गोष्टी तुम्हाला जास्त कन्फ्यूज करतात. जसे की ग्रुप इंग्लिशमध्ये कन्फ्युजिंग वर्ड्स असतील किंवा मराठीमध्ये उपसर्ग, प्रत्यय कोणते, तो वाला चॅप्टर असेल, म्हणजे शब्दसिद्धी चॅप्टर असेल, त्या गोष्टी तुम्ही वाचणार आहेत. किंवा पोर्तुगीज शब्द कोणते, फारसी शब्द कोणते, ह्याच्यात खूप जास्त कन्फ्युजन होतं, ते तुम्ही वाचून जाणार आहात. बाकी गोष्टी तर लक्षात राहण्याजोग्या आहेतच. इंग्लिशमध्ये कन्फ्युजिंग वर्ड्स असतील, फ्रेझर वर्ब असतील, आणखीन काही तुम्हाला वोकॅबचा पार्ट कुठला डिफिकल्ट जात असेल, स्पेलिंग असतील, तर त्या तुम्ही, किंवा ॲडवर्ब असेल किंवा प्रिपोजिशन चॅप्टर असेल जो तुम्हाला टफ जातो, जे रूल तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे, त्याच गोष्टी तुम्ही नजरेखालनं आता शेवटी घालणार आहात. सोबत GS मध्ये तुम्ही पॉलिटीच्या बाबतीत कलम वाचून जावा. मॅथ्स रिझनिंगच्या बाबतीमध्ये मॅथ्सचे फॉर्म्युले पाठ करा, म्हणजे समोर ठेवा. आदल्या दिवशीपर्यंत तुम्हाला जे वाचायचे त्याची तुम्ही लिस्ट तयार करा आणि त्या लिस्टला एकदम ॲक्युरेटपणे फॉलो करा. सोबतच स्वतःवरती पण लक्ष द्या, पूर्ण झोप घ्या प्रॉपरपणे.
खाण्यावरती चांगलं लक्ष ठेवा, चांगलं चांगलं खावा, 2-3 दिवस फळे वगैरे खावा. खूप त्याच्यातनं काय होतंय, पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होती, स्वतःवरचा आत्मविश्वास वाढतो आणि तो आत्मविश्वास नक्कीच काय होतोय, गुणांमध्ये कन्वर्ट होतो. ठीक आहे, 100% तुम्ही पेपर अटेम्प्ट करणार आहात. 100च्या 100 क्वेश्चन दोन्ही पेपरमध्ये तुम्ही अटेम्प्ट करा. मार्क वाढतीलच निश्चितच तुमचे, कमी अजिबातच होणार नाही. अजिबात लोड घेऊ नका, अजिबात वायबल व्हायची काहीच एक गरज नाहीये. आतापर्यंत आपण जो केलेले, ज्या पद्धतीने केलेले त्याच पद्धतीने तोच वेळ असतो अभ्यास करायचा. अशीच श्रद्धा ठेवा आणि पॉझिटिव्ह राहावा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह, अजिबात निगेटिव्ह थॉट 1% सुद्धा माइंडमध्ये येता कामा नये. सोबतच चर्चा जर कोणाबरोबरती निगेटिव्ह करायची असेल तर निगेटिव्ह पर्सन पासून लांब राहावा, कोणाबरोबर चर्चा करू नका आणि खूप जास्त सायलेंट किंवा आयसोलेट व्हायची ही गरज नाहीये. जनरलाइज राहावा, जनरल बिहेवियर तुमचं जे असतं तेच ठेवा. खूप जास्त आयसोलेट झालात तर खूप जास्त विचार करचाल, ओव्हर थिंकिंग करचाल, त्यामुळे मुद्दाम काहीतरी तिसरंच करणं टाळा. जशा पद्धतीने तुमचं रुटीन आहे डेली बेसिसचं तेच रुटीन फॉलो करा. जास्त विचार करू नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओव्हर थिंकिंग. बऱ्याच मुलांचा हा प्रॉब्लेम आहे, ओव्हर थिंकिंग करतात आणि पेपरमध्ये वायबल होतात आणि अभ्यास भरपूर असतो बरं का खरंच, पण काय करतात, अभ्यास खूप असून सुद्धा टेम्परामेंट अजिबात स्टेबल न ठेवल्यामुळे मार्क खूप जास्त कमी पडतात, गंडून येतो म्हणजे पेपर डायरेक्ट अक्षरशः. असं तुम्ही अजिबात करणार नाहीये. त्यामुळे तुम्ही तो एकदम लक्ष ठेवणार आहात की काय करायचं बाबा पेपरमध्ये. तर तुम्हाला मी सांगितल्या गोष्टी की रंगवताना सुद्धा पेन कोणता तुम्ही वापरणार आहे. बरेच जण जो जाड शाईचा पेन असतो ना तो वापरतात. कोणता, असा असतो काहीतरी 10 एक गोल केला की लगेच गोल होतो असा पेपर. पण ह्या पेपर ह्या अशा ह्याच्यामुळे काय होतंय की मॅथ्स रिझनिंगचे जे सॉल्व्ह करतो ना आपण क्वेश्चन, असं जाड असल्यामुळे 2x4 किंवा हे असं लिहिताना आपल्याला स्वतःलाच अनकम्फर्टेबल वाटतं की एवढे मोठ्या मोठ्या अक्षरामध्ये आपण लिहितोय. त्यामुळे डायरेक्ट 2 एवढं असं गोल करताना ह्याला आता लय वेळ लागणार गोल करायला, किंवा 2x4 ह्या पॉईंटचा आणि ह्या पॉईंटचा टाळा. त्यापेक्षा कुठल्या पॉईंटचा ठेवा, ह्या पॉईंटचा ठेवा, जेणे गोल पण लवकर होईल आणि 2x4 पण तुम्हाला काय वाटणार, जास्त ब्रॉड वाटणार नाही. असा मीडियम लेवलचा पेपर तुम्ही, मीडियम पॉईंटचा पेपर पेन तुम्ही काय करा, वापरा. मी स्वतः पेंटॉनिकचा जे पेन यूज करायचो, ब्लॅक पेंटॉनिक, त्याच्याने मॅथ्स रिझनिंगची स्पीड खूप फास्ट व्हायची माझी, त्यामुळे मी तो पेन यूज करत होतो. तुम्ही पण असं काहीतरी ट्राय करा वेगळं. जे नॉर्मल मार्केटमध्ये असे जाड शाईचे पेन असतात, सगळं जग घेऊन जातं, त्यापासून वेगळं काही आहे का ते बघा. त्यांनी स्पीड वाढणार असेल मॅथ्स रिझनिंगचं तर. हे एक सल्ला आहे, करणं ना करणं तुमच्यावरती डिपेंड आहे. तुम्हाला जे प्रेफरेबल आहे, तुम्ही जो पेन वापरता तो तुम्ही वापरू शकता. हे काय मेंडेटरी नाहीये, एक जस्ट सजेशन तुम्हाला आहे की तुम्ही काय करायला हवं आणि काय करायला नको. मी सांगितलं पॅसेजच्या बाबतीत तुम्ही क्वेश्चन वाचून पॅसेजकडे गेलात तर टाइम वाचतो बरं का. ट्राय करून बघा, आणखीन पण 4-5 दिवस आहेत तुम्हाला. ट्राय करून बघा, पॅसेज तशा पद्धतीने सॉल्व्ह करून बघा. उताराला जर शीर्षक द्यायचं असेल तर इनोव्हेटिव्ह आणि पूर्ण पॅसेजमध्ये ज्याच्याबद्दल चर्चा केलेली आहे त्याला प्राधान्य द्या. ज्या गोष्टी पॅसेजनी नाकारल्यात त्या गोष्टी शीर्षक असू शकत नाही. हा बेसिक सेन्स आहे, पण तो बेसिक सेन्स आपला पेपरमध्ये झोपून जातो, अलर्ट राहत नाही आपण. त्यामुळं त्या गोष्टी तुम्ही तिथे लक्ष द्या. शीर्षक देताना खूप सोपं असतं की असं काहीतरी आश्चर्यकारक सिलेक्ट करायला जाऊ नका जे जनरलाइज असेल, की ज्या अंडरमध्ये पूर्ण पॅसेज कव्हर होतोय, ज्या टायटल अंतर्गत ते टायटल तुम्ही सिलेक्ट करणार आहात. ठीक आहे. आणि असं काही गरजेचं नाहीये की पॅसेजमध्ये असणाऱ्याच गोष्टी उत्तर असतात, त्यामुळे ते पण एक तुम्ही लक्ष ठेवणार आहात. सोबतच नव्याने तयार झालेले काही क्वेश्चन्स असतील ना तर तिथं अडकलात तुम्ही तर जास्त विचार करू नका. ज्या पण कुठल्या क्वेश्चनवरती तुम्ही स्टक होचाल किंवा अडखडचाल तिथंच थांबून राहायची काहीच गरज नाहीये. समजा मी या क्वेश्चनवरती थांबलोय, कोणता, मॅथ्स रिझनिंग मधला जो बैठक व्यवस्था, खूप सोपा असतो ना बैठक व्यवस्था, की इथून त्याचा नंबर किती 5 वाजतो आणि इथून त्याचा नंबर काहीतरी काय असतो 12 वाजतो, बरोबर, असं काहीतरी क्वेश्चन असतो आणि जो खूप सोपा असतो. आपण काय करतो तिथंच थांबतो, का होत नाही रे हा क्वेश्चन मला सॉल्व्ह, किंवा खूप सोपे क्वेश्चन्स असतात जिथं आपण थांबतो आणि ते सुटत नसतात तिथं प्रेशराइज सिच्युएशनमध्ये आणि तिथं बराच वेळ निघून जातो. मग कुठलाच क्वेश्चन असा इगोवरती घेणार नाहीत तुम्ही. लगेच काय करणार नाही तुम्ही, दुसऱ्या क्वेश्चनला शिफ्ट होणार आहात.
10-15 सेकंदापेक्षा जास्त जीएसचा कुठल्या क्वेश्चनवरती तुम्ही थांबणार नाही. 30 सेकंद म्हणजे मॅक्झिमम लिमिट झाली. 30 सेकंदापेक्षा जास्त थांबणं म्हणजे पापच आहे. मॅथ्स रिझनिंग मध्ये पण तुम्ही तीच स्ट्रॅटेजी फॉलो करणार आहे की प्रत्येक क्वेश्चनला तुम्ही किती 40 सेकंद किंवा 45 सेकंद मध्ये सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा आहे. 40-45 सेकंद नंतर तिथे थांबायचं नाहीये. बरं, मग प्रत्येक वेळी सेकंद मोजत बसणार का? नाही. हा प्रॅक्टिसचा विषय. तुम्ही हा प्रॅक्टिस 25 मिनिटं तुम्हाला दिलेले आहेत. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 20-22 क्वेश्चन तुम्ही काय करणार आहात? सॉल्व्ह करणार आहात. काही क्वेश्चनला जास्त वेळ लागतो, इट्स ओके. 1-1.5 मिनिटाला गेला तरी काय हरकत नाही. पण तुम्ही उत्तर जर अचूकतेने त्यात काढण्याचा कॉन्फिडन्स असेल तर तिथे थांबायला काहीच हरकत नाहीये. तुमचं गणित जे आहे ना, अभ्यासाबरोबर नाही, वेळेबरोबर तिथे तुमची स्पर्धा आहे. तुमचा वेळ तुमचा सगळ्यात मोठा शत्रू आहे पेपरमध्ये. कायम घड्याळावरती लक्ष ठेवणं, स्पीड मेंटेन करणं, हे तुमचं चॅलेंज आहे येणाऱ्या पेपर, दोन्ही पेपरमध्ये. आणि जे क्वेश्चन्स तुम्हाला येत आहेत ते न चुकणं. सिली मिस्टेक तुम्ही टाळल्या ना, तुम्ही लिस्टमध्ये येता बघा. जर तुम्ही सिली मिस्टेक करून आलात, जे तुम्हाला येते ते तुम्ही जर चुकून आलात, तुम्ही स्पर्धेच्या बाहेर पडता. असं मात्र तुम्ही अजिबात करणार नाहीये. तुम्हाला जे येतंय ते तुम्ही चुकायचं नाहीये. आणि त्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचा असतो सराव. आता काही दिवस शिल्लक राहिलेत, क्वेश्चन पेपरचा सराव करा किंवा फास्ट मध्ये जे राहिले ते वाचून काढा किंवा तुम्हाला जे करायचंय त्याची एक लिस्ट तयार करा. टू डू लिस्ट तुमची तयार पाहिजे. इथून पुढे तुमचे जे पण 7 ते 8 दिवस राहिलेले आहेत ना, त्या 7-8 दिवसामध्ये तुम्ही काय केव्हा वाचणार आहे ह्याचं शेड्यूल तुमचं फिक्स करा. आणि शेवटी कसा असायला पाहिजे ग्राफ? असा असायला पाहिजे. म्हणजे सुरुवातीला पीकला जाताना अभ्यास कसा वाढला, इथे कुठेतरी अभ्यास सगळ्यात जास्त हायएस्ट लेवलला तुमचा काय असणार आहे? अभ्यास असणार आहे. आणि आता जेव्हा एक्झाम जवळ आली तेव्हा अभ्यास कसा उतरता. म्हणजे खूप जास्त जागून अभ्यास करायची काय गरज नाहीये. कारण ते खूप जागून अभ्यास करा असं काय तुम्ही शेवटच्या 5-6 दिवसामध्ये काही झेंडे काढणार नाही. झालेला आहे तुमचा अभ्यास, फक्त तुम्ही फ्लो मेंटेन करताय. त्यामुळे शेवटी खूप जास्त जागून रात्रभर जागून सिलेबस कव्हर करायचा अजिबात प्रयत्न करू नका. नॉर्मल जनरलाइज जे तुमचं डेली बेसिसचं जे शेड्यूल होतं तेच फॉलो करा. कारण तुमचा ग्राफ असा असला पाहिजे, सुरुवातीला कमी अभ्यास आणि परीक्षेच्या वेळी कमी अभ्यास आणि मध्ये कुठेतरी खूप जास्त अभ्यास करायचा असतो. तो पॉईंट खेर आता निघून गेलाय. आता तुम्ही ह्या टप्प्यामध्ये आहात, मग इथं खूप जास्त एक्झर्शन करून घ्यायची अजिबात गरज नाहीये. डेली बेसिसला तुमचा जो शेड्यूल आहे तेच फक्त तुम्हाला काय करायचंय? फॉलो करायचंय. त्या व्यतिरिक्त आणखीन काहीच तुम्हाला एक्स्ट्रा करायला जायचं नाहीये. हाच तुमचा टेम्परामेंट मॅनेजमेंट आहे. अजिबात वायबल होऊ नका. जर काय वाटलं तुम्हाला खूप जास्त तुम्हाला जर लोड आला की बाबा ग्रुप सी ची मुख्य परीक्षा आहे आणि मी कसं करू बाबा, मला काही समजतच नाहीये, तर तुम्ही आमच्या चॅनलला किंवा नंबर देतो तुम्हाला, या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आम्ही काय करणार आहे, ह्या नंबरवरती तुम्हाला गाईड करतो, तुम्हाला कूल डाऊन करतो, तुमचं टेम्परामेंट काय करतो? स्थिर ठेवतो. हा नंबर आहे आपल्या क्लासचाच नंबर आहे. तिथं तुम्ही कॉल करून माझ्याशी कनेक्ट होऊ शकता आणि तुमचं जे पण व्हायबल तुम्ही जे पण होत आहे चर्चा करून आपण त्यावरती काय करूयात? मार्ग काढूयात. तुम्ही लढा, आम्ही तुमच्या सोबतच आहोत. धन्यवाद.